छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन चालू आहे। या आंदोलनाची महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की गेल्या 3 ते 4 महिन्यापासून रखरखत्या उन्हामध्ये महावितरण कंपनीने मनमानी कारभार चालू केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ऊर्जा मंत्री यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु गेल्या 40 ते 50 वर्षापासून मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून तर सांगतो, स्वर्गीय वसंतदादा पाटील, मी जाहीरपणे सरकारला आव्हान करतो की 40 ते 50 वर्षापासून 24 तास लाईट का दिली होती तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला? 24 तास लाईट होती की नाही? हो, एक 15-20 वर्षापूर्वी 24 तास लाईट होती। काय होती तर त्या लाईटची गरज असल्याशिवाय आपल्याला एमएससीबीने लाईट दिली का? त्याचं मला माहिती नव्हतं, एमएससीबी नाव होतं। 24 तास लाईट दिली, मोटरा बंद करायला जायला लागत होत्या आणि ह्या 15-20 वर्षात आता शासनाने आणि महावितरण कंपनीने 8 तास लाईट द्यायला चालू केली, बरोबर आहे? मग आता या 3.5-4 महिन्यात तुम्ही 8 तासाच्या लाईटवरनं तुम्ही आता 6 तासावर आला, गेल्या महिन्यात 6 तासावर आता 4 तासावर आला, म्हणजे शेतकऱ्याला मारायचं ठरवले का तुम्ही? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला विनंती करतो, आपण या राज्याचे देवमाणूस आहात, शेतकऱ्यांचे कैवारी आहात। तुम्ही विधानसभेला सत्तेवर येण्याआधी निवडणुकीला जाहीरपणे या महाराष्ट्रातल्या लाखो कष्टकरी शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं की सत्ता आमच्या हातात द्या, 8 तास दिवसाची लाईट देतो, रात्री अपरात्री माझा शेतकरी झोपेतनं उठून लेकरा बाळगता त्याला दारं लागतात, साप नाक चावे विसुकाचा चावल याची समान बाळगता त्या शेतकऱ्याला गेल्या 50 वर्षापासून त्रास होतोय। हा काय 2-4 वर्षाचा विषय नाही, तो बिचारा कष्ट करतोय, अन्याय सहन करतोय म्हणून तुम्ही आमच्यावरती अन्याय करायचं धाडस करू नका। कारण ह्या 3.5 महिन्यात रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही फक्त तुमची 4 तास जरी लाईट असली तरी या 4 तासामध्ये महावितरणचे अधिकारी आणि पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो, मीडियाच्या संपादकांना, की 15 मिनिटाला अर्ध्या तासाला लाईट ट्रिप होते। मी कुठल्या कायद्यात बसतो, खरं आहे खोटं आहे? 4 तास लाईट दिली तो सुद्धा आपल्यावर केलेला अन्याय आपण सहन करतो, पण ह्या 4 तासाची लाईट सुद्धा तुम्ही महावितरण कंपनी सुरळीत आणि व्यवस्थित देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। संध्याकाळी 6:30ला अंधार होतो, अरे अंधार पडल्यानंतर ही लाईट कशासाठी? महावितरणची लाईट कशासाठी? अंधारात प्रकाश देण्यासाठी। पण 6:30ला लाईट बंद झाल्यानंतर प्रकाश द्यायचा का त्या अंधार पडलेल्या ह्याच्यात ज्यादा अंधार करायचा? ही कुठल्या कायद्यात बसतं? ही जाहीरपणे मी या राज्य सरकारला आव्हान करू इच्छितो। मला सांगा, डीपी जळलेला तुम्ही 15-15 दिवस एक महिना डीपी जळलेला देत नाही? कोटेकर साहेब, खरं आहे खोटं आहे? खंडाळीचा डीपी जळला होता, 15 दिवस दिला नाही। एका डीपीसाठी भैया देशमुखचे 25 फोन झाले तुम्हाला। मान हलवू नका, सुख दुरुस्त करतो म्हणा। नंदीबाईला जी अशीच अवस्था होती, नंदीबाईला आपलं त्याला सांभाळलेला असल्यामुळे मान हलवायचा, पाऊस पडेल का? होय होय, पण कामाचं काय हो कोटेकर साहेब, कारंडे साहेब? माळी डीपी आहे का? माळी डीपी पुरुष आहे, माळी डीपीचे नोंद करून घ्या कारंडे साहेब। हा, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ती 2 दिवसात मार्गी लावा। याच कुरुलचे आप्पा जाधव शेतकरी आहेत, कसं आहे त्याआधी शेतकऱ्याला कळलं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या मंत्र्याच्या आमदारच्या शेतात सुद्धा चारा आणि विद्युत पोल केलेले आहेत, चारा आणि विद्युत पोल। एक तर माझ्या शेतकऱ्याच्या बोखांडी तुम्ही डीपी उभा करताय, त्या डीपीचा अर्धा गुंठ जमीन माझी जाती शेतकरी, मी त्याचं भाडं देत नाही, नियमानं भाडं सुद्धा देण्यासाठी कायद्यात तरतूद आहे। एवढा अन्याय तुम्ही शेतकऱ्यावरती करताय, त्यामुळे आता 63च्या डीपीच्या बाबतीत महत्वाचं बोलतोय साहेब, तुम्ही नोट करून घ्या। मला त्या बैठकीमध्ये रिसर्च चर्चा झाली पाहिजे। आदरणीय अध्यक्ष अभियंता यशवंत साहेब, माने साहेब आणि कार्यकारी यंत्रणेला मी आव्हान करतोय सुरेश साहेबाला, 63चा डीपी गेल्या 40 वर्षापासून आपण बघतोय 63च्या डीपीवर लोन आहे, तो आठवड्यातून 4 दिवसाला एकदा जळतो, तरी पण तुम्हाला कुठला डीपी दिला जातो महावितरणकडनं?
63ला डीपी किती 63चा लोड असता नाही तुमच्या लक्षात दिला 63चा डीपी लोड असल्यामुळे जळतोय त्याच्यावर 9 कनेक्शन पाहिजे त्याच्यावर 15 कनेक्शन आहे काही डीपीवर 63चे 18 कनेक्शन आहे तर तो जळलेला डीपी पुन्हा 63चा ऍडिशनल द्यायला पाहिजे का 63चा द्यायचा ही तुम्हाला वधून घेतो मी ही माझ्या मागणं नाही हे लोकांना वाटतं बाहेर देशमुख आंदोलन करतो अरे आंदोलन करतोय का त्याची मागणी लक्षात घ्या करतोय का रक्ताचं पाणी करतोय घरादाराचा लेकरा बाराचा विचार न करता बाहेर देशमुख काम करतोय ही वस्तुस्थिती आहे मला सांगायचं आहे काय महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना तुम्ही झोपा काढू नका वेळ आली तर आम्हाला 15 दिवस वाट बघून आता पुन्हा चाबूक घेऊन आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही मी जाहीरपणे आव्हान करतोय या राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही लढतोय तुम्ही आमच्यावर अन्याय करता म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय आम्ही बस्ती म्हणून किंवा मोठेपणा म्हणून आम्ही आंदोलन करत नाही पेपरला बातमी यासाठी आंदोलन नाही मीडियाला माझी मुलाखत लोकांना ऐकायला मिळावी म्हणून माझं आंदोलन नाही तुम्ही 3.5-4 महिन्यापासून अन्याय करताय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या तमाम शेतकऱ्यांची चर्चा करून मी रस्त्यावर उतरलोय तुम्हाला पण माहिती आहे दररोज माझा 50 वेळा फोन येतो तुम्हाला चूक दुरुस्त केलेली नाही गेल्या महिन्यात मोर्चा होता पुरुषच्या माहिती कार्य होती आदरणीय देव माणूस बसवेश्वर साहेबांच्या समोर 2.5 तास चर्चा झाली खोटं बोगस पत्र दिलं आम्हाला बाळासाहेब पारवे होते बाळासाहेब खरं खोटं आहे अशोक कांबळे साहेबांचं सहकार्य असते महेश मामा कुलकर्णी स्वतः 2.5 तासच्या दिवशी कार्यात आपले शेतकऱ्यासाठी होते त्यांनी जाणून घेतलं ते सुद्धा मिटिंगमध्ये त्या दिवशी नाराज झाले की ही बैठक काही योग्य वाटली नाही भया तरी पण शेतकरी येत नाही शेतकरी पिटून उठत नाही म्हणून मी 1 महिन्याचा बसलो परंतु माझ्या रक्तात आहे मला तळमळ आहे म्हणून म्हणलं आता 5-50-100 शेतकरी येईल ते येऊन रस्त्यावर येऊन या महाराष्ट्र सरकारला आपण जा विचारू माहिती कंपनीला जा विचारू मला सांगा तुमची लाईट कारंडी साहेब बचुटी साहेब 15 मिनिटाला लाईट तुमची खरं खोट आहे तुम्ही 8 तास लाईट तर देत नाही 4 तास लाईट दिली त्यात सुद्धा तुमची लाईट किती 15 मिनिटाला अर्ध्या तासाला पटेवकर साहेब थोडं मागं करा तुम्ही पटेवकर साहेब 4 तास लाईट तुमची किती मिनिटाला ट्रीप होती तुम्ही म्हणताय लोड कमी होऊ द्या सिंगल फेज असल्यावर मोठी चालवते मी पण माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतोय विनंती करतोय या मोहोळ तालुक्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या या कष्टकरी शेतकऱ्यांना तुमच्यावर अन्याय काय व्हायला लागलाय महावितरण कंपनीला नाईलाज झालाय की तुम्ही सिंगल फेज तुम्हाला दिल्यानंतर त्याचा गैरवापर करू नका की फॅन चालू करण्यासाठी मशीन आणि जर्सी गाईचं दूध काढण्यासाठी त्याचा उपयोग करा मशीनवरती पण तुम्ही मोटरी चालवल्यामुळं त्या सबस्टेशनच्या मशीनवरती लोड येतोय 25 एम्परची मशीनवर लोड आला की अधिकाऱ्यांना नाईलाजाने लाईट बंद करावी लागते परंतु अधिकारी सुद्धा आता येण्याचं सोडून घ्यायला तुम्ही तुमची बाजू घेत नाही मी 3-3.5 महिने लोड कमी व्हायला 3-4 महिने लागतील काय मला सांगा आकडे कधी टाकतो शेतकरी आकडे का टाकत होता लाईट बिल भरायची पंचायत आहे म्हणून तो आकडे टाकत होता आता मोफत वीज आहे बाळासाहेब अशोकराव मोफत वीज आहे आता मग काय करणार आकडा टाकतो तुम्ही म्हणता आकडा टाकतो शेतकरी कुठे आकडा बरं आकडा टाकतो याला जबाबदार कोण आहे आमचा फोन येतो आकडा टाकल्यावर भैया देशमुखचा फोन जायला माझा मला तळमळ वाटायची साहेब आकडा पकडलाय पण शेतकरी गरीब आहे दंड करू नका म्हणायचं मी त्याला चाकीतून सोडून द्या पण तुमची जबाबदारी नाही का ही आकडे कमी करणं तुम्ही त्यांना रिसर्च नोटीस काढणं माझ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची थोडी भीती दाखवणं या शेतकऱ्याला तुमचं काम नाही का ही बँड कुणामुळे फुगलंय त्याला जबाबदार तुम्ही मोहोळ तालुक्याचे 2 अधिकारी आहेत खरंय खोट आहे टिपी झालेला 15 दिवस येत नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम करता पण बऱ्याचशा माहितीच्या अधिकारी खोड असे आहे टिपी झालेला शेतकऱ्याचा तो टिपीचा मालक 12-13 शेतकरी अण्णा गरीब असते तर त्याचा डीपी 15 दिवस मिळत नाही आणि ज्या डीपी मधला मध्यस्थी एजंट इतका भारी असतो 12 कनेक्शन असल्यानंतर त्याच्या एजंट मार्फत जर 8,000 रुपयाच्या अधिकाऱ्याला पोहोचले माहितीच्या तर पट्ट्या काल जाळलेला डीपी उद्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता मिळतो पण माझ्या गरीब शेतकऱ्याच्या डीपी जाळलेला पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत पण खरं खोटं पैसे मिळाले नाहीत पण तुम्ही 15 दिवस डीपी देत नाही अहो 15 दिवसाने डीपी द्यायच्या आधी त्याचं 2 लाखाची पिकं फळबागा चालते त्याला जबाबदार कोण कारभारी खरं खोटं आहे फळबागा चालते त्या 1 पाळी 8 दिवसातली जर वाट राहिली तर ऊसाची वाट लागते मकीची वाट लागते गव्हाची वाट लागते टमाट्याची वाट लागते डाळिंबाची वाट लागते
द्राक्षाची वाट लागते. पण एवढा अन्याय तुम्ही करायचं धाडस कसं काय करता? त्यामुळे जाहीरपणे मी आजच्या रस्ता रोको आंदोलनाच्या निमित्तानं मी आवाहन करतो की महाराष्ट्राचे अधीक्षक अभियंता माने साहेबांना बोललोय, आदरणीय कार्यकारी साहेबांना बोललोय. आमची इच्छा होती शेतकऱ्याच्या वतीनं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या आंदोलनाची दखल घेऊन देखील आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे होतं. परंतु आता वारी चालू आहे, आषाढी वारीमुळे त्यांना ड्युटी चालू आहे आणि कार्यकारी अभियंता स्वतः काहीतरी पुण्याला बैठकीसाठी गेलेत म्हणून समजलंय. त्याच्यामुळं मी आता जाहीरपणे आवाहन करतो की येत्या 10 तारखेला तुम्हाला मी मुदत देतोय. 10 तारखेला आमच्या शेतकऱ्यांची सोलापूरच्या महावितरण कार्यालयामध्ये 10 तारखेला शुक्रवार येतोय दुपारी 1 वाजता बैठक ठेवायचं नियोजन करा. त्यात मला सगळे अधिकारी मला तिथं सोलापूर जिल्ह्यातले उपस्थित पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतोय, बोगस पत्र आम्हाला देऊ नका. बोगस पत्र जर दिलं 10 तारखेला जर कुठं यशस्वी गेले लंडनला दिल्लीला तर तेव्हा चाबूक घेऊन तुमच्यावर असून मोर्चा काढल्याची आम्ही राहणार नाही. याची जबाबदारी मिळवून घ्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना विनंती करतोय की साहेब, हा जो शेतकऱ्याला नियम आहे लोड शेडिंगचा, तो या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला आणि आमदारांना सुद्धा असावा. माझी रस्ता रोकोच्या निमित्तानं माझी मागणी आहे की आमदाराच्या सुद्धा घरात लोड शेडिंग 20 तास असले पाहिजे. त्या आमदारच्या शेतात सुद्धा 4 तासच लाईट असली पाहिजे. म्हणजे व्होल्टेज कमी असणारी, व्होल्टेज कमी आहे ना, ती पण पडली तुमची आपल्या तोंडात नाही आले. व्होल्टेज कमी असणारी लाईट सांगणार तुम्हाला नाही. इथून पुढच्या आंदोलनात आमची मागणी असणार व्होल्टेज कमी असलेली नाही. त्या म्हणजे शेतकरी जीवन राहिलेला मरल. आत्ताच लाईट मागितली आणि सोलरचं सुद्धा तुम्हाला जाहीर विनंती करतो मी, सोलरचं सुद्धा आपल्या मिटिंगमध्ये विषय झाला पाहिजे. काय बाळासाहेब, आता मला सांगा, काल ते काका ऐकते होते, माझं नाव लक्षात नाही, त्यांनी सांगितलं मला 2 महिने झाले त्या कुरुच्या शेतकऱ्यांनी तुमच्या सोलर पंपाचे म्हणजे सौर पंपाचे पैसे भरले तरी पण तुम्ही सोलर पंप देत नाही. कुणाची चुका इतर तुम्ही लाईट देत नाही. फ्रीज व्होल्टेज कमी आहे, फ्रीजचा ट्रिप होते, सिंगल पेज देत नाही. कुठल्या कायद्यात 50 वर्षात कधी होतं का? 25 एप्रिलची मशीनवर लोड येतो म्हणजे माहिती झाली. 25 एप्रिल आपल्या घरात जरा बंगल्यात गेले तर आपल्या पत्नीला आमच्या बहिणीला बेडवर बसून मुलाबाळांना बेडवर बसून का नाही तुम्हाला माहिती राहता विनंती करतो. 3:30-4 मध्ये कसे हात केले तुम्ही माझे शेतकरी? एक अर्धा तास लाईट बंद करून बेडवर बसा रात्री. गाण्यागो मत आहे, गाण्यागाम तुम्ही घाम आल्यावर तुम्हाला कळेल आपण किती चळचळाट घेतो या शेतकऱ्याचा. त्या विद्यार्थ्यांचा आता शाळा चालू झाली, काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी, कसा अभ्यास करायचा? तुम्ही जर 24 तासात ते 20 तास लाईट बंद ठेवताय, सिंगल पेटचा पत्ता नाही, तुमची लाईट 4 तास चालू केली तर त्यात सुद्धा तुमची लाईट 15 मिनिटात ट्रिप आहे. तुमची मुलं आहे की नाही तुम्हाला? कारण साहेब मुलं तुमची शाळेत जातात ना, मग या बाकीच्या लेकरांनी अभ्यास करायचा नाही का? परीक्षा येतात, सामायिक परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा आहे, MBBSचा अभ्यास चालू आहे, काय ऑनलाईन आता घरी अभ्यास करतो पोरं, तर त्याची पण दखल घ्या. जाहीरपणे मी महाराष्ट्र राज्यातल्या सरकारला आव्हान करतोय, याच्या 8 दिवसात या सोलापूर जिल्ह्यातला विद्युत पुरवठा 8 तास लाईट तुम्ही दिलेला विधानसभेचा शब्द पाळावा. 2 दिवसात टिपी दळलेला दिला पाहिजे. अन्यथा दळलेला टिपी न द्यायला जो महावितरणचा अधिकारी जबाबदार आहे त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतोय. 2 दिवसात दळलेला टिपी जर नाही मिळाला तर त्या संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याचा कायद्यात त्या शासनाने तरतूद करावी. आणि जे आता 63 डीपी आहेत, राजाभाऊ खरे साहेबांनी आता या 1 वर्षात जवळजवळ 100-150 ॲडिशनल डीपी म्हणून पत्र दिले. अतिशय जबाबदारीने काम करणारे आमदार राजाभाऊ खरे आपल्या तालुक्याला देतात. नशीब समजा तुमचं ते वेळ देतात आपल्याला आणि त्याचं तमाम या मोहोळ तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो. तो मोहोळ तालुका आपला पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडला होता, ते पण त्यांनी स्वतः महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून तो पण मोहोळ तालुका आपला अन्यायग्रस्त पंढरपूर तालुक्याला जोडला होता. तो मोहोळ तालुका आता आपला सोलापूर जिल्ह्याला जोडण्याचं जवळजवळ 90% फिक्स झालेलं आहे. CR कलेक्टरला आदेश येईल महसूल मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि उद्या बैठक आहे शनिवारी आपल्या सर्व पक्षीय नेत्याची. इतर राजकारणाचा काही विषय नाही, परंतु मी आवर्जून काय सांगतो की आमदार खासदारांनी
पशुधर साहेब, पटेकर साहेब आणि कारंडे साहेबाला बोलतो की तुमच्याकडे या 63चा डीपी जो लोड आहे म्हणून ऍडिशनल डीपी द्या म्हणून आमदारांची किती पत्र आले थोडी संख्या सांगा. किती पत्र आले? खुर्चीवर बसायशिवाय नाही मला चालू वाटत नाही. खुर्चीवर ठेवायची याची ज्ञान घेऊन बसतो पाहिजे आपला. 150 अर्ज आले. किती वर्ष झाली रेकॉर्ड? 8 महिन्यात. आता स्वतः माहिती अधिकारी कबूल करतात. मी त्यांना वधून घेतोय. मी बसती आलेली बोलत नाही, मोठेपणा करायला नाही मला. अधिकाऱ्यांना नाव ठेवत नाही. जी पेरले ती उगवणार. तुम्ही पेरलेला अन्याय करायचं, ती पेरले अन्याय करायची ती उगवणार ना. त्याचं नाव आहे अन्याय, त्या ब्याचं नाव आहे अन्याय. असं करू नका. ऐका, 150 डीपी पशुधन आहे. ऐका, 150 डीपी 63चा डीपीचा याला त्याच्यावर रोड आहे म्हणून 150 डीपी ॲडिशनल करण्यासाठी 8 महिने झालं. महेश मामा महत्वाचा मुद्दा आहे. 8 महिने झालं आमदारनी पत्र दिलेलं आहे. परंतु आमदारची चूक नाही, खासदारची चूक नाही. त्यांचा निधी उपलब्ध नसल्यामुळं, फंड उपलब्ध नसल्यामुळं. त्यामुळे अशा आंदोलनात मी विनंती करतो पत्रकार बंधूंना की या आपल्या दलित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे ऊर्जामंत्री एकनाथसाहेब उर्दीकर मॅडम की त्यांनी हा आमदार आणि खासदार फंडाचा कायदा रद्द करून ॲडिशनल डीपीसाठी कायदा तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जा मंत्र्यांच्या फंडातून हा ॲडिशनल डीपी जिथं लोड आहे थ्रेशोल्डवर तो ॲडिशनल डीपी करण्यासाठी 15 दिवसात तो ॲडिशनल डीपी त्या शेतकऱ्याच्या शेतात उभारला पाहिजे असा कायदा करावा आणि 2 दिवसात कायद्याला डीपी दिला पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचा कायदा करावा. आणि या बाबतीत पटोकर साहेब तुम्ही अहवाल सादर करा आजच्या रस्त्यावर आंदोलनाचा की सोलापूर जिल्ह्यात आणि मोहोळ तालुक्यात जे 63ची डीपी आहे त्याच्यावर लोड आहे त्या डीपीची संख्या आणि ॲडिशनल डीपीची किती गरज आहे त्याची संख्या असा प्रस्ताव तयार करून यशस्वीला सांगा की आम्हाला 10 तारखेला माझ्या शेतकऱ्यांना तो प्रस्ताव मुंबईला मंत्रालयात पाठवलेला आपल्याला त्याची पुरावा आपल्याला तुम्ही दाखवला पाहिजे. 10 तारखेला एवढं महत्वाचं काम करा. मुख्यमंत्र्याकडे माझी मागणी आहे. मुख्यमंत्री फंडातनं आणि ऊर्जा मंत्र्याच्या फंडातनं आमदार फंडातनं खासदार फंडातनं ॲडिशनल डीपी 2-2 वर्षी मिळत नाही. अक्षरशः ॲडिशनल डीपीच्या मागणीचे हजारो तात्या पत्र अक्षरशः माहितीच्या कागदात धूळ खात पडलेले होते. आणि इथून पुढे तुम्ही घरी गेल्यावर सगळ्या शेतकरी तुमच्या भावाला शेजारच्याला सांगा पक्षाला असून लांब लांब बसून काही लागणार नाही. जे अन्याय वाढत जाणार आहे. लेकरं बाळा मरतील ही खटं खांदून पुरायची तयारी. तुम्ही वाचा पोरा.